नमस्कार मित्रांनो, SIR ला हलक्यात घेऊ नका. घरोघरी महाराष्ट्रामध्ये SIR चे फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. परंतु खूप लोकांना वाटतं की जर SIR चा फॉर्म नाही भरला तर जास्तीत जास्त काय होईल की आपलं नाव मतदान यादीमधून कट होईल. परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की हा विषय फक्त मतदानापुरता मर्यादित आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. बघा, SIR प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? ही एक पडताळणीची प्रक्रिया आहे. तुमचं नाव मतदान यादीमध्ये आलं कुठून? तुमच्या आई-वडिलांचं नाव मतदान यादीमध्ये होतं का? त्यानंतर तुम्ही कुठून आले? तर ही सगळी पडताळणी मतदार यादीची केली जाणार आहे. यामध्ये जर पडताळणीमध्ये तुम्ही अपात्र आढळला, तर तुमचं नाव मतदान यादीमधून कट होईल. बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, तिथं पडताळणीनंतर खूप लोकांची नावं मतदान यादीतून कट झाली. आता मतदान यादीतून कट झाली याचा अर्थ होतो काय? आता बऱ्याच लोकांना काय वाटतं, की याचा आणि नागरिकत्वाचा काही संबंध नाही. हो, मान्य आहे. नागरिकत्वाचा याच्याशी काही संबंध नाही SIR प्रक्रियेशी. जरी तुमचं नाव मतदान यादीतून कट झालं, तरी तुमच्या नागरिकत्वाला धोका नाही. परंतु आता ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की मतदानाचा अधिकार कोणाला आहे? जो व्यक्ती भारताचा नागरिक आहे, अशाच व्यक्तींना भारताचं मतदान यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. अशाच व्यक्तींना मतदान कार्ड दिलं जातं. आणि जर तुमचं नाव मतदान यादीतून कट झालं, तर याचा अर्थ काय होतो? तुम्ही समजून घ्या. हां, न्यायालयानं ही गोष्ट स्पष्ट केली आहे, की जरी तुमचं नाव मतदान यादीतून कट झालं, म्हणजे तुमचं नागरिकत्व संपुष्टात आलं असं होत नाही. तुम्ही भारताचे नागरिक राहणारच आहात. परंतु जर फॉर्मच भरला नाही तर होईल काय? की तुमचं नाव मतदान यादीतून कट होईल आणि एकदा का पडताळणीमध्ये तुमचं नाव वगळलं किंवा तुमचं मतदान यादीतून नाव कट झालं, तर मात्र तुम्हाला पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून कागदपत्र द्यावे लागतील. पुन्हा तहसीलच्या चकरा माराव्या लागतील आणि या गोष्टीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर SIRचा फॉर्म लवकरात लवकर तुमच्या BLOकडे जमा करा. त्यामध्ये कशी माहिती भरायची आहे ती समजून घ्या. अशा प्रकारचा फॉर्म असेल, जो BLO तुमच्याकडे आणून देतील, तुमच्या घरी आणून देतील आणि नाही घरी आणून दिला, तर तुमचे जिल्हा परिषदचे जे शाळेचे शिक्षक असतील, त्या शिक्षकाकडे जा आणि फॉर्म असेल तो फॉर्म घेऊन टाका. आता तुमच्या घरामध्ये जेवढे लोकं असतील, जेवढे लोकं म्हणजे जेवढे मतदान करणारे लोकं असतील, त्या सगळ्यांना अशा पद्धतीचा फॉर्म भरून द्यायचा आहे. प्रत्येकाच्या नावाचा फॉर्म तुमच्या BLOकडे उपलब्ध आहे. हा फॉर्म भरताना बघा, आता एक इथं फॉर्म भरून दाखवलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे. जर आता हा व्यक्ती आहे, तर याचं नाव या ठिकाणी आहे बघा, भारतराव शिवक कांबळे. काय जे असेल, आता हा AI जनरेटेड फॉर्म आहे. मी तुम्हाला व्यवस्थित तिथं भरून पण दाखवलेला आहे. परंतु त्यातल्या काही गोष्टी मी हाईड करून ठेवलेल्या आहेत. बघा, इथं त्या व्यक्तीचं नाव असेल, तर इथं म्हटलंय काय बघा, ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. जर हा व्यक्ती असेल आणि याचं नाव मागच्या SIR यादीमध्ये नाव असेल, तर बघा, मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील म्हटले. मागच्या 2002च्या कोणत्या? 2002 बघा, 2002च्या यादीमध्ये जर या व्यक्तीचं नाव असेल, कोणत्या? या व्यक्तीचं, याचं नाव आहे इथं बघा. या व्यक्तीचं नाव जर 2002च्या यादीमध्ये असेल, तर या व्यक्तीनं हा एक कॉलम भरायचा आहे. कोणता? हा. आणि हा खालचा कॉलम भरायचा आहे. आता बघा, ज्या व्यक्तीचं 2002च्या यादीमध्ये नाव नाही, अशा व्यक्तींनी हा कॉलम रिकामा सोडून द्यायचा. आणि काय करायचंय? इकडं माहिती भरायची. आता तुमची माहिती नाव इथं दिलेलं असेल, तर इथं तुम्हाला काय म्हटलंय ते समजून घ्या. वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे, त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. म्हणजे या रकान्यात ज्याचं नाव आहे, त्याच्या नातेवाईकाचा मागील जी SIRची लिस्ट होती, त्या लिस्टमध्ये काय नावं होते त्याच्या नातेवाईकाची, तर त्या नातेवाईकाचा तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. आता इथं नाव आहे रोहित सुनील जगताप. आता या रोहितच्या वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे किंवा रोहितच्या आईचं पण तुम्ही टाकू शकता. आता रोहितच्या वडिलाचं जे नाव आहे इथं काय आहे? सुनील. सुनील दादाराव जगताप. खाली तुम्हाला मतदार यादी संघ क्रमांक ही गोष्ट तुम्हाला कुठं भेटेल? पुन्हा तीच गोष्ट. तुमच्या ECI नेट नावाच्या ॲपमध्ये तुमच्या आई-वडिलांची जी नावं आहे, मागील SIR मधील ती शोधून घ्या. ती शोधल्यानंतर तुम्हाला त्यांचावाला मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक त्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जातील. तिथून त्या जशाच्या तशा उचलायच्या आणि या ठिकाणी टाकायच्या. खाली तुमच्यावाला जो काही आधार जन्मतारीख टाकायची. आता जन्मतारीख कोणाची टाकायची? या व्यक्तीची जन्मतारीख इथे टाकायची. त्यानंतर खाली आधार नंबर याच व्यक्तीचा टाकायचा. त्यानंतर पुन्हा त्याच्या आई-वडिलांची नावे, वडिलांचं मतदान कार्डचा क्रमांक उपलब्ध असेल तर टाकायचा. खाली सही करायची आणि हा फॉर्म तुमच्या BLOकडे तुम्हाला जमा करायचा आहे. आता जर महिला असेल,
महिला असेल तर महिलेने काय करायचंय, तिचे माहेरचे जे काही आई-वडिलांचं नाव असेल, तर ती नावं या ठिकाणी टाकायचे. यादी भाग क्रमांक आणि हे जे अनुक्रमांक आहे, ते सुद्धा माहेरच्या एस-आय-आर लिस्टमधील तिच्या आई-वडिलांचं मागील एस-आय-आर लिस्टमध्ये कोणाची नावं होते, तर ती टाकायचं. कारण एखाद्या महिलेचं नाव जर 2002 च्या यादीमध्ये नसेल, तर तिच्या पतीचं पण शक्यतो नसेल. पतीचं जर असेल 2002 च्या यादीमध्ये, तर तुम्ही 2002 च्या यादीमध्ये तुमच्या पतीची पण माहिती या ठिकाणी भरू शकता. परंतु तुमच्या पतीचं सुद्धा नाव 2002 च्या यादीमध्ये नसेल, तर तिनं काय करायचंय, तिनं तिच्या माहेरची माहिती भरायची या ठिकाणी. अजूनही तुमच्या काही शंका उरल्या असतील, तर कमेंटमध्ये विचारा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा.